वरदा आणि वरदे ह्याच्यातलो फरक बुवा सांगा म्हणून. आणि ह्यो प्रश्न मी बुवा या 10-15 वर्षापूर्वी माझ्या जयराम बुवांना सुद्धा मी त्यांचं शिष्य असून प्रश्न विचारले होते. आणि आज तर तुम्ही पण त्यापासून जर वरदा तुम्ही म्हटलत ना, जुने बुवा म्हणायचे ती पद्धत जी राहिली ती राहिली, पण त्याचा फरक काय तो बुवा तुम्ही आज सांगितलं. खरोखर बरोबर आहे बुवा. आणि या सगळा माका माहिती होता. मी लिंग माऊलिका स्मरून सांगते बुवा, हे सगळं विषय माका माहिती होतो. फक्त म्हटलं बघूया काहीतरी काय चुकतेत बिकतेत काय तुम्ही बघितच होते, पण नाही सगळा ओके बरोबर सगळा सांगितलं तुम्ही बुवा. असो काय विषय नाही. या ठिकाणी जाणकार व्यक्ती म्हणजे बुवा मी पहिलं नोटेशन भजन म्हटलं. मी तुमच्या भजनात नाव नाही बुवा ठेवू बोलतोय. तुम्ही 19 मात्रेमध्ये नोटेशन म्हटलं बुवा, म्हणून मी 10 मात्रा बुवा आटेला दिली आणि 9 मात्रा घेऊन नोटेशन म्हटलं. हा ते पोरगे गेले म्हणजे तर मी सांगते मी काय म्हणण्याचा उद्देश होतो. पण या ठिकाणी जाणकार व्यक्ती म्हणजे राग भूप आणि शिवरंजनी हे राग आळवल्याबद्दल बुवा गजानन या ठिकाणी बुवा गजानन बांबोळकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. म्हणजे बुवा पटकन माका एवढं त्याचसाठी सांगायचं, आपण किती नोटेशन बांधली ना, किती 19 मात्रा बांधू ना तर 5.5 मात्रा बांधू, पण जुनाचा हाड ना तर कधी संपण्यासारख्या नाही बुवा. तुम्ही मगाशी पटकन बोललास की नवीन नवीन शिष्य झालेत, नवीन नवीन आपण तयार करूया, जुना आता काय संपतला असा नाही बुवा. भियादी एकदम म्हटलं असं आता ते मुलाखतीची आठवण झाली. म्हटलं हो तो वागदे काय म्हटलं ना काही नाही पाठच्या धागा. तर बुवा संपण्यासारखा नाही. कारण बुवा चिंतामणी पांचाळ बुवा, परशुराम पांचाळ बुवा, वामन कोपकर बुवा, जयराम घाडी बुवा, काशीराम पुरम बुवा, विलास पाटील बुवा यांनी जी काय नोटेशन किंवा गाणी बांधलेली आहेत ती मरे किती युग झाली तरी बुवा जशी रूप पाहत आलो त्यांनी सुख झाले हो साजनी. आज 750 वर्ष होऊन गेली, पण आज आपण त्या भजनात घेत आहो ना तसाच बुवा आज पाऊस पडता हो तुमच्याकडे, आमच्याकडे तो ना मरतीला नाचून काय होतं माकाचा बी काहीतरी नाही सोचो लागणारा. मी बाहेर येले की त्या गडगडाचा बंदच होता चामकाचा, रिटर्न जाता ना का चमकला की चामकन जाता आणि बंद तुळीत ना सगळं. तर बुवा परशुराम पांचाळ बुवा, अजरामर बुवा किती युग गेली तरी हे बुवा त्यांचं शिल्लक राहणार 100%. आम्ही किती 5.5 मात्रा करू नाही तर आणखी 2.5 जरी केला तरी ह्या शिल्लक राहणार. काय बघा बुवा, तू मुझे कबूल मैं तुझे कबूल, तू मुझे कबूल मैं तुझे कबूल, इस बात का गवाह खुदा खुदा गवाह खुदा गवाह खुदा गवाह खुदा गवाह. रत्नागिरी देवगड कटकवली कट्टा मालवण राजापूर, रत्नागिरी देवगड कटकवली कट्टा मालवण राजापूर. आम्ही गुगलचे सांगताना भरून येईल, आम्ही गुगलचे सांगताना भरून येईल.
दांड्यांची चिन म्हणून सांगण्याची हिंमत कोणाची असती बघा. दांड्यांची चिन डायरेक्ट 1 2 3 तरुण चिन हातात ठाऊलंच तर उभोके चिन 1 2 3 तरुण चिन हातात ठाऊलंच तर उभोके चिन तुझ्या पोराक सोचे दांड्यांचे चिन तुझ्या पोराक सोचे दांड्यांचे चिन तुझ्या पोराक सोचे दांड्यांचे चिन पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मंदिरा. पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मंदिरा. आता बुवा आता परिस्थिती काय आहे या महाराष्ट्रात मांडीला. या महाराष्ट्रात खेळ मांडीला गुवाहाटीला. परिस्थिती बदलली बुवा. आता 5.5 मात्रे वाढल्या. आता गुवाहाटीला खेळ मांडलाय पण पहिला जाऊन तर वेगळाच होता बुवा. जुना ओल्ड इज गोल्ड. जुना तर सोडणार. आज ते बघा दशावतारी कलाकार ते किती आमच्यापेक्षा श्रेष्ठ पण आमच्यापेक्षा खाली बसतानाच ऐकतात आमचं. एका टाकल्याचा आणि एका जाड्याचा दोघां उभे केलास तर शिवाजी अफजल खानाची जोडी वाटत. पण ते शिवाजी महाराज होते होय ना. कारण समुद्राची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं. पाण्याचं मोल करण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं. आणि त्या शिवरायांचं लाख मोलाचं स्वराज्य समजण्यासाठी मराठीच असावं लागतं. मराठीच असावं लागतं. मराठीच असावं लागतं. कारण तो वाघ मराठी होता. शिवबाचा अवतार होता. राखेतून उसळत होता. सत्तेवर नसला तरी एकीचा विचार होता. देशद्रोह्यांच्या छातीवरचा वज्राचा प्रहार होता. तो ठाण्या वाघ म्हणजे बाळासाहेब ठाकरेच होता. बाळासाहेब ठाकरेच होता. बाळासाहेब ठाकरेच होता. बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरे. भारी ना. आता ह्या गाणं म्हटले ना की जरा डबल सोडा कसा वाटतं तर मला बोलूचा. भुवानी तुळतुळीत म्हटलं नाही म्हणून आठवलं मी. डबल जरा कसा वाटतं तर मला बोलू. ही नाडांची धरती टाकल्यावरती उंदीर खाडखोड करती. ही नाडांची धरती. ही नाडांची धरती. ही नाडांची धरती टाकल्यावरती उंदीर खाडखोड करती. ही नाडांची धरती. ही नाडांची धरती. ही नाडांची धरती. ही नाडांची धरती. नको डबल सोडणार तो कसा होईल टाकला. कसा होईल केस जातील केस येतील भोग सरल सुख
केव्हा येऊचे केव्हा जाऊचे होय ना. केस येतील केस जातील भोग सरल सुख येईल. सुख येईल म्हणजे मोठ टोक सांगले मी आता. तेव्हा सुख येईल, नाही तर तुम्ही माझ्या टाकल्यानंच जाणार सगळे बुवा. सगळे टाकल्यावर चढतं, घसरण पडले की मग लक्षात येतात, चढता नाही. चढतानाच विचार करा ना बुवा. मी असो झालं भारी म्हणजे ऍक्टिंग केलं. म्हणजे अशा माणसाचीच बुवा ऍक्टिंग केली जाते की तो जबरदस्त कलाकार असतात. त्या माणसाचीच ऍक्टिंग केली जाते. होत निळू फुले कोण कोण आवाज काढतात पण ते कलाकार होते. अशा माणसाचा तर मी विनोद चव्हाण बुवांची तिथे ऍक्टिंग करीत नाही. तसं काय ऍक्टिंग करण्यासारखं नाहीच आहे ना. माझी ऍक्टिंग केलंच मला समाधान वाटलं बुवा. मला आज वाटलं मी कोणतरी होय. भारी भारी बुवा. मगाशी मी त्या पोरग्यांबद्दल बोलले ना बुवा, मी वाईट भावनेने मी काय म्हटलं की ते झोपतं डेंगाबोट करून बसले होते आणि आता गायब झाले. तुम्ही त्याचा काहीतरी वेगळा केलाच बुवा. ही मराठी भाषा ओ आता आजी पण ती बघा पुढेच आजी बसलेली आहे. बरं झालं आजी सुद्धा आमचे मराठीची आजी आमच्या मुंबईमध्ये राहायची आणि ती काय हिंदी बोलता येईना. ती काय करी मराठी कॉकटेल करीन हिंदी बोलला. आणि एकदा भैयाच्या दुकानात गेली, मी डायरेक्ट जाऊन भैया विचारलं, हे भैया तेरा कांदा कैसा है गे. तो मेलो कर्मान तो घामाघूम झालो गेली गेली ती विचारत तेरा कांदा कैसा है. त्याने विचार केला आणि भैया 25 रुपये किलो. ती आजी गप्प बसली नाही. ती सांगते 25 रुपये किलो हो ठीक है, लेकिन पिछली बार तेरे दुकान पे आई तो तेरा कांदा पड़ा था. अब आवला कैसे है. आवला कैसे विचारले तो मेलो सगळे म्हणतात आवडलो कसं. मग भैयान विचार करून सांगितलं वो क्या हो गया जी, 8-10 दिन के लिए मैं गाँव गया था इसलिए मेरा कांदा थोडा आवडला. मराठी भाषा बुवा. हा ग्लास किती सुंदर. म्हणजे आपण ग्लास घेतो आणि जातो हा ग्लास तुमच्यासारखं असत तर तू वेगळं अर्थ घेणार. आता घेतलास होय ना. ही मराठी भाषा बुवा. मराठी भाषा म्हटल्यानंतर मराठी भाषा सिंधुदुर्ग जिल्ह्याबद्दल आपल्या सांगितलं बुवा की कुठची तरी मशीन तयार केल्याने ती चोरी गेली. बाकी कुठच्याही जिल्ह्याचं नाव घ्यावं पण माझ्या जिल्ह्याचं असलं काहीतरी वाईट सांगेल मी टकल्यान सुद्धा मारून पाठी येऊचे नाही. आपल्या अभिमान हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचं. पुढाचं काय तुमच्या घोडगे भरणीचं काय माका अभिमान हा. आज विनोद चव्हाण बुवा म्हटल्यानंतर संगीताची खाणे पेटीची चाळण करून टाकतो. त्यांच्याकडनं आम्ही शिकतो. मी यांच्याकडनं बरेच गोष्टी शिकलोय बुवा. यांनी म्हणजे सगळ्या भजन रसिकांच्या समोर सांगते. काय प्रॉब्लेम नाही जा ना तुमच्या पक्ष तसो काय विषय नाही. सारख्या गुवाहाटी म्हटलं होतं म्हणते बुवा तुम्ही त्या संभाजी राजांचं सांगितलं म्हणून सांगतो. आजच्या या तरुणांना सांगण्याची गरज आहे. लोकमान्य टिळक आज 1 तारीख बुवा. आज सांगतो ज्यावेळी जालियनवाला बाग हत्याकांड वेगळ्या अध्यात्माकडे जाते मी जरा वेगळ्या ट्रॅकमध्ये. तर जालियनवाला बाग हत्याकांड ज्यावेळी झाला त्यावेळी भगतसिंगांनी तिथली माती आपल्या मुठीमध्ये घेतली आणि शपथ घेतली की ज्या लोकांनी हा हत्याकांड केलेला आहे त्यांचा बदला घेतल्याशिवाय मी राहणार नाही. आणि काय झालं बघा 8 दिवसांनी भगतसिंगांच्या आईने 50 रुपयाची नोट त्यावेळी त्यावेळीची 50 रुपयाची नोट हातात दिली आणि आई आपल्या भगतसिंगांना म्हणजे त्यावेळी त्यांना दादा म्हणायची. आई
त्यांना दादा म्हणायचे, असं टोपण नाव भगतसिंगाचं. दादा हे 50 रुपये घे आणि ह्या 50 रुपयाचं सामान घेऊन ये, कारण उद्या तुला बघण्यासाठी, तुला पाहण्यासाठी मुलीकडून लोक येणार आहेत, त्यांच्यासाठी तू सामान घेऊन ये. भगतसिंगांनी ती 50ची नोट घेतली आणि निघाले. अर्ध्या वाटेत गेल्यानंतर त्या 50च्या नोटीकडे बघून भगतसिंग काय विचार करतायत बघा बुवा, की या 50 रुपयाचं जर मी सामान घेऊन आलो तर आयुष्यभर मला एका बाईची सेवा करावी लागेल. पण माझा जन्म बाईची सेवा करण्यासाठी नाही झालाय, तर भारत माता आईची सेवा करण्यासाठी झालेला आहे. हा विचार भगतसिंगांनी केला आणि निघाले आणि पहिला बॉम्ब संसदेवर टाकला बुवा. पहिला बॉम्ब संसदेवर टाकला आणि भगतसिंगांना लाहोरच्या तुरुंगात बंद करण्यात आलं. आता लाहोरच्या तुरुंगात बंद केल्यानंतर साधारण 8 दिवसावर भगतसिंगांची फाशी होती आणि आई भेटण्यासाठी गेली आणि सांगते, अरे दादा काय केलंस तू हे? तेव्हा भगतसिंग सांगतायत, आई मला जे करायला पाहिजे होतं तेच मी केलं. पण आई काय सांगते बघा आपल्या मुलाला, अरे 8 दिवसांनी तू मरणार आहेस, तुला फाशी दिल्यानंतर तू मरणार, तू मेल्यानंतर मी कोणाच्या तोंडाकडे बघू? अरे तुझं वय भगतसिंग दादा, तुझं वय फक्त 23 वर्ष आहे, 23 वर्ष. आणि 23 वर्षात तू काय केलंस? तेव्हा भगतसिंग सांगतात, आई कळू द्या त्या इंग्रजांना की माझ्या या भारत देशातल्या तरुणांना त्यांच्या तारुण्याची पर्वा नाही. काय सांगतात भगतसिंग बघा, कळू द्या त्या इंग्रजांना की भारत देशातल्या तरुणांना त्यांच्या तारुण्याची पर्वा नाही. ते भगतसिंग होते बुवा. हर करम अपना करेंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए. दिल दिया सूर मिळाले नाही बुवा. अचानक भयानक गाणं घेतले, नीला मनात दिले उडू. बसवलेला बिसवलेलो काय विषय नसतो, ऑन दी स्पॉट काय होत तर होत. काल कसो काल एका बुवा विषयी म्हणून सांगते, अशी तुम्ही झलक मारताच तशी ना रागाची झलक मारला आणि गाणं म्हणत लागलो, पुढचं ते काही येईल ना. आणि तर मग मी पुरा म्हणान दाखवले. कोण होते ते तुम्ही ओळखलाच असेल. जाने कहा गए वो दिन कहते थे तेरी राह में नजरों को हम दिखाएंगे, चाहे कहीं तुम रहो चाहेंगे तुमको तुमको न भूल पाएंगे. जाने कहा गए
जाने कहाँ गए वो दिन कहते थे राह में नजरों को दिखाएंगे चाहे कहीं भी तुम रहो चाहेंगे तुमको तुमको न पाएंगे जाने कहाँ गए वो दिन। तेरा मात्रा घेतला नेऊन तेव्हा या गाणं म्हणत पुढचा काही जाणे कमी पुरा केलं म्हणजे असो विषय असा नाही बुवा तुमचं सगळं चांगले विषय पुन्हा फॅशनचं काहीतरी बोललं माका मगाशी विचारलं की कॉलेजची पोरा येतात तेव्हा गेटवर उभं असतस की काय टाकले तू असा माका विचारलास तुम्ही वाचू आहे असं तुमका म्हणायचा थोडक्यात सांगायचं तुम्ही घरावलाच मागून हो माझं जीव काय नाही त्या गेटवर जाऊ काय मी त्या पोरांना ते दिसान तरी काय नाही ते म्हणते कोणतरी बाबू बुवा चालला केस येतो त्या काकाशी असो विषय माझो गेटवर कसो मी तुमका म्हणून बुवा विचारते माका विचारलात म्हणून फॅशन ठीक आहे 36ची कंबर असली तर 38ची पॅन्ट घालून सत्यनारायणाच्या पूजेक येतात आणि सत्यनारायणाचं दर्शन घेऊन वाकले की पाठच्यांका दर्शन घेण्याची काय गरज नाही आपले जे काय पैसे कॉईन काय असते आता ते एटीएम मध्ये टाकायचं आता एटीएम बघून तुम्ही उभे असतास की काय ह्या माका तुमका विचारायचा तुम्ही सत्यनारायणाच्या पूजेत जातास की त्या अभ्यासकाला बघूक जातास ती या मी तुमका विचारते पण गंमत बुवा त्यांच्या 36ची कंबर असली तर 38ची पॅन्ट घालून जेवणा वाढू पुरवतात ते इकडच्या पंक्तीत वाढीत असले तर अकडचे मागोके चालतं ते म्हणतात बाबा तुझं भात नको तुझी गाड नको पण तू नजरेच्या आड नको कपडे जात भयानक आज बुवा परिस्थिती आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाही पण बुवा आज महिला वर्गांसाठी आज सांगण्याची गरज आहे फॅशन एवढी वाढली आहे ना नवरो आणि नवरी जेव्हा नमस्कार करून पाहुण्यांकडे जातात ना तेव्हा नवरी असतात ती जीन्सची पॅन्ट घालून जातात पाहुण्यांका प्रश्न पडता नवरीची ओटी खै भरायची मग सांगतो बाय रुमाला आणलं असलंच तर ती 4 तांदूळ घेऊन जा नारळ काय एवढ्या फिट पॅन्टीत न तू नेऊ शकत ना ही फॅशन बुवा बरोबर तुम्ही सांगलाच म्हणून या सांगण्याची वेळ येते तर हो गरज आहे सांगण्याची आता त्या पोरग्यांचा सांगलाच तेव्हा बुवा 10वीची परीक्षा पास झालो एक पोरगो तो अभ्यास कधीच करेना आणि पेढे वाटून गेलो पास झाल्यावर आणि तो एका माणसानं त्याला विचारला नाही तुका मी अभ्यास करताना कधी दिसलंच नाही तुम्ही पास कसं झालं तेव्हा त्या पोरग्यान त्या माणसात काय विचारलं बुवा माहितीये हो काका तुम्ही जेव्हा तुमच्या मुलाच्या बारशाचे पेढे वाटू केलास ना तो असं मी नाही तुमका विचारलं होतं पेढे वाटतास ते तुम्ही कधी म्हणजे त्यांनी सांगते तुमचं पोरगे पोचले भयानक हो तेव्हा आमच्या काळात वेगळं होतं बुवा मुलांची लाईन वेगळी मुलींची लाईन वेगळी असे बसवायचे शाळेत बसवताना आज सगळा कॉकटेल एवढे 5वीतले पोरग्यांचो ता तुझा ता माझा जोडी हातात ठरवतात ते 5वीत असताना पासून ही परिस्थिती आहे बुवा आजची असा तो काय विषय नाही तुम्ही सांगितलं म्हणून बुवा सांगितले बाकी काय विषय नाही बाकी तुम्ही अतिशय चांगला सगळा बोललेला आता असंच मनोरंजन पुढे चालू राहणारा मगापासून जी काय फरमाईश दिलेली ती गजरात दोन्ही बुवांना पण आलेले माझ्यासाठी मंगळ अष्टके बोला आदित्य मोरे लगीन उचा लग्न झालेला काय 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 जणांना लग्न न झालेले असा देतात हो त्यांचा इलाज रवलेलो नाही ते हैराण झाले सगळे फिराण आणि मग म्हणतो बदनातली तरी ऐकून समाधान सुख जरा वाटलं
तर काय काय लगीन लावा, मंगळाष्टका म्हणा, नाही ही समाधान तेवढा वाटतं. तर ओसरगाव शाखा प्रमुख यांच्याकडून 100% गजराच्या वेळी 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे, धन्यवाद. त्याचप्रमाणे मनोज महादेव परब यांच्याकडून हे 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, मंडळाच्या वतीने आभार आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. शिवसेना शाखा प्रमुख आदित्य मोरे, माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गजर घ्या 100%, त्यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, मंडळाच्या वतीने आभार आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी रूपाचा ध्यानाचा अभंग बुवा 2-3 रागामध्ये प्रयत्न केलेलो गणंजय तेली बुवा, तुम्ही माका बक्षीस दिल्यास म्हटल्यानंतर मी आणखीनच भारावून गेले. गणंजय तेली बुवा यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले, मंडळाच्या वतीने आभार आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवा तुमचे शिष्य झाले तरी मी, तुम्ही जर मला फोन करून सांगितलं ना तेली बुवांबरोबर वारी करा, मी 100% करेन बुवा. आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकमेव बुवा संदीप पुजारी बुवा, विचारून बघा त्यांच्या लेवलच्या बुवांबरोबर मी वारी करतोय. कित्या पोरगे पुढे येऊन दे, आमचे 5.5 किती पर्यंत चालणार होय ना, झाला तर वय झाला, अंग माणसाचा सुट्ट दिला की जवळजवळ तो विषय येऊ ना. आम्ही कशी सडसडीत आहोत जरा असे बुवा, आम्ही शेती बिती करणारे असतं, खण माती एकदा कोपरो खानवान बघा नाही महेश, ती मजा वेगळीच. नांगर बिंगर का नाही, ट्रॅक्टर काय रे, नांगर वाटत रवलो गंजलो डायरेक्ट पॉवर पिलो, धाड 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 चिकन डायरेक्ट. मध्ये आम्ही लावून सुरुवात करू चिकली. ठीक आहे, या ठिकाणी गजरात आणि आणखी मनोरंजन करूया बुवा. रूपावलीत समजा काय इकडे तिकडे झाला तर सांभाळून घ्यावा, ओके. पुजारी बुवा म्हटल्यानंतर भजन रसिक बरेच जण माका ओळखतात, मसुऱ्यावर दिलेले बरेच या ओसरगावचे सुद्धा. विनोद चव्हाण बुवा असताना पुजारी बुवा त्याच पद्धतीने चालणार, दुसरे त्यांनी जे काय नाव घेतलं नाही मुलाखतीचं ते असताना त्या पद्धतीतच जाणार. मी असो डेंजर माणूस आपल्याला, ढेंगात कधी घुसते यांना कळत नाही, एकदम डेंजर गांजा डोका.
सुखाने दुबली मन बंधातली हे वही मन बंधातली हे वही मन बंधातली हे वही जयंती माळा कितीक फुलले वैजयंती माळा वैजयंती माळा
विठ्ठल 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 विठ्ठल